दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे 1 महिन्याचा पिल्लू. झालंय काय की 1 दिवसाचा पिल्लू जर तुम्ही घेतलं तर त्याचं मेंटेनन्स खूप आहे. म्हणजे त्याला ब्रुडर लावायला लागतो, ब्रुडिंग करावं लागतं. या ब्रुडिंगची जी प्रोसेस आहे, तापमान वाढलं तरी पक्षी मरतात, ब्रुडरचं तापमान कमी झालं तरी पक्षी मरतात, ब्रुडरमध्ये अस्वच्छता असली तरी पक्षी मरतात. म्हणजे मॉर्टॅलिटीचं प्रमाण खूप आहे. म्हणजे इथे 24 तास तुम्हाला डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे कुठल्याही नवीन कुक्कुटपालकासाठी ब्रुडिंगचा जो वेळ आहे हा 21 दिवसाचा वेळ, 15 ते 21 दिवस आपण पक्षाला ब्रुडिंगमध्ये ठेवतो. डिपेंड क्लायमेट कुठलं आहे. तर 21 दिवसाच्या या वेळामध्ये तुम्हाला डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावं लागतं. मग हे मेंटेनन्स होऊ नये म्हणून मग काय हे लक्षात आलं कोणाच्या, जे पिल्लं विकतात त्यांच्या लक्षात आलं, 1 दिवसाची पिल्लं विकतात त्यांच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला ब्रुडिंग करणं कठीण जात आहे. मग त्यांनी काय सुरुवात केली, पिल्लं 1 महिन्याची वाढवून मार्केटमध्ये विकायला सुरुवात केली. म्हणजे 1 महिन्यामध्ये 2-3